लल्लू दिए का बेंगरले लाट मारी लोले ते एक होता राजा त्याला 7 जणी बाजा धाकलीचं बाळ मला शेलात hen and its golden egg. म्हणजे गरीब माणूस होता आणि त्याच्याजवळ एक कोंबडी होती. मग आहे ना जी कोंबडी रोज एक अंड द्यायची खाऊन खाऊन. मग सोन्याचं अंड आहे ना तरी ती तो लय श्रीमंत होऊन गेला. मग त्याला लय पैसा यायचा लय पैसा यायचा. त्याने एक गाडी घेऊन आली मोठी BMW. मग शोधलं त्यांनी मी गोल्डन एक कापून टाकू. गोल्डन egg का गोल्डन hen? गोल्डन हेन आणि त्याच्यात लय गोल्डन येणार असेल. त्यांनी कापली पण त्याच्यात होतं एकच अंड. बाबाचं झोपूनच गेले. मग झालं मग परत तो गरीब होऊन गेला. मग झालं कोंबडी पण मारून गेली. कोंबडी बी मेली आणि तो बी गरीब होऊन गेला परत. मग मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे याची? मॉरल ऑफ द स्टोरी ग्रीन पुरॉट्स. काय? ग्रीन पुरॉट्स. ग्रीड लीड्स पुरॉट्स म्हणजे काय? डोंट ग्रीड. डोंट ग्रीड. अजून काय येतं तुला सांग? पोयम. हा बोल. Twinkle twinkle little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. अजून आलू का चालू में ताका ये थे, बेंगर की टोकरी में सो रहे थे, बेंगर ले नाक मारी लो ले थे. बेंगर का बेंगन? बेंगन को लात मारी रो रहे थे, पापा ने पैसे दिया नाच रहे थे, मम्मी ने लल्लू दिए खा रहे थे. लल्लू दिए का? मम्मीने काय दिले? मम्मीने काय दिले? मम्मीने काय दिले ते सांग पहिले तू. लड्डू. मम्मी ने लड्डू दिए खा रहे थे. काय म्हण मम्मीने काय दिले? लड्डू. हाँ मम्मी ने लड्डू दिए. आलू का चलबता खा गए थे, बेंगर की टोकरी में सो रहे थे, बेंगर ले लात मारी लो ले थे. रो रहे थे. लो ले थे. रो रो. पर कब लो ले थे. नीवस. आलू का चालू में तो खा गए थे, बेंगर की टोकरी में सो नहीं थे, बेंगर ने रात में रो रहे थे. पापा ने पैसे दिए नाच रहे थे, मम्मी ने पैर के हंस रहे थे, पापा ने पैसे दिए नाच रहे थे, भैया ने लड्डू खा रहे थे. अजून ट्विंकल आता त्या नको आता सिनियर केजीच्या काही पोएम म्हण ना. का बरं? छोटू भाई बने डॉक्टर छोटू भैया, फीस मागते 1 रुपया. हुई बीमार उड्या रानी, मुझसे सुनती रोज कहानी. जुग जुग करती ट्रेन चली, जाना है जिसको कला. उतरना है मालेगांव को. आता काही पण राया आई खरंच आता बाबांना सांग. बाबांना म्हणा एक गोष्ट सांगा म्हणा मला. बाबा मला एक गोष्ट. एक राजा होता. त्या राजाला 7 बायका होत्या. थांबा आसू लागली. जरा
सांगा एक राजा होता. त्या राजाला 7 बायका होत्या. पण तो राजा दुःखी होता. हा का दुःखी होता बा? मोठी प्रजा होती, सगळ्या गोष्टी स्थिर होत्या, पैसा होता, सगळं होतं त्याच्याकडे. परंतु त्याच्या पोटी संतान नव्हतं. त्याला पोटाला म्हणजे त्याच्या बायकांना काही होत नव्हतं. तर त्यामुळे तो दुःखी होता. काय करावं बा यासाठी तो ज्याने जिथं सांगितलं का तिथं जायचा, तिथं त्या वैद्याला दाखवायचा, परंतु कुठलाच गुण येत नव्हता. एके दिवशी एक ऋषी आला. राजाने त्याची मोठी सेवा केली. मग राजावरती तो प्रसन्न झाला. मग राजाला त्याने सांगितलं की माग माझ्याकडे काहीतरी. त्यावेळेस राजा दुःखी होता. म्हणतच नाही काय करायचं बा, मी गेल्यानंतर कोण हे राज्य सांभाळतं. बस एवढंच का म्हणे. बरं मी एक फळ देतो, मी एक फळ देतो म्हणे, आणि ते फळ तुझ्या राणींना खायला दे. आता त्याला 6 राण्या आवडत्या होत्या आणि एक राणी नावडती होती की याचे 7 फोड कर आणि 7ही राणींना खायला दे. मग त्याने सायंकाळी राजाने ते फळ कापलं आणि ते फळ प्रत्येकाला लहान लहान फोड तयार करून आणि 7ही बायकांना ती फोड खायला दिली. त्या 7व्या राणीला दिवस गेली, ती गरोदर झाली. मग ह्या 6ना थोडंसं हे वाटायला लागलं, पुढे जर हिला संतान झालं तर राजा हिला जवळ घेईल, राजा हिचंच कोडकौतुक करेल, मग आपल्याला कोण राहील. त्यापेक्षा ना हिला जे होणारं संतान आहे ते आपण झाल्या ती बाळांत झाली की ते बाळ फेकून देऊ, असं ठरलं त्या साईंचं. तिला मुलगा झाला. तो मुलगा त्यांनी तिथं लहानचं असं खिडकी होती, त्या खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आता बाहेर फेकल्यानंतर प्रश्न असा होतो हे झाला की तिथं बाहेर आकाशात एक घार गिरट्या घालत होती. त्या घारीने पाहिलं की हा मासाचा गोळा आहे. या गोळ्याला आपण आता मला खाण्यासाठी काही नव्हतं, काही मिळत नव्हतं रानात. मग तिने तो मासाचा तुकडा उचलला आणि ती तिच्या घरट्यामध्ये घेऊन गेली. राजा दुःखी झाला. या ऋषीने ते मला सांगितलं होतं की बा तुला मुलगाच होईल, तुला मुलगाच होईल, परंतु हे तर काय झालं. आणि परत आणखी मार्गाला लागला. परत दिवसामागे दिवस चालले. पण इकडे त्या घारीने काय केलं, त्या घारीने त्या पोराला इथं घेऊन गेली, मांस म्हणून घेऊन गेली खोप्यामध्ये. आणि ते खोप्यामध्ये गेल्यानंतर ते बाळ रडायला लागलं, मोठमोठ्यानं रडायला लागलं. ट्या 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 करायचं ती बाळ. आणि मग बाळ ट्या ट्या करत असताना मग त्या घारीला खूप भीती वाटली. काय आहे बाई, हे तर मी मांस म्हणून उचलून आणलं आणि हे तर रडतंय, कोण आहे या. मग तिने काय केलं, शेजारी झरा होता, त्या झऱ्यावरती गेली, चोचीमध्ये पाणी घेऊन आली आणि ते पाणी त्याच्या मुखात टाकलं. त्याला घास कुटका गोळा करून त्याला खायला घालत. ते बाळ 1 वर्षाचं झालं, मोठं झालं. ते रडायचं, खेळायचं, त्या घारीच्या पिल्लांमध्येच फिरायचं. आणि मग असं करत 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 ते बरेचसं मोठं झालं, तुझ्यासारखं. बरं का, तुझ्यासारखं मोठं झालं. 5 वर्षाची मुलं लढायला आई मोठं झालं. आणि मग ते बाळ एके दिवशी त्या घारीला म्हणे, आई मी गावात जाऊ का भाकर मागायला, माझं पोट भरत नाही, तू एवढी भाकर आणते त्याच्यात माझं भागत नाही. मग ती घार म्हणे, भाऊ तुला कोणी मारेल, कोणी आणेल, कोणी काय करेल, त्यापेक्षा तू घरांना जाऊ नको, काही गावात जाऊ नको, मीच तुला काहीतरी भाजी भाकर खायला घालतो. मग ते नेमकं भाकर मागत 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 राजाच्या दरबारात आलं. आता त्याच्या आईने त्याला एक गाणं सांगितलं की हे गाणं तू म्हणायचं आणि प्रत्येकाकडून भाकर मागायची, म्हणजे तुझं पोट भरेल. मग
तो आला राजाच्या दरबारात. तिने गाणं सांगितलं, ते गाणं लगेच राजासमोर म्हटलं त्याने. तर राजवाड्यात तो गाणं म्हणायचा, एक होता राजा त्याला 7 जणी बाजा, एक होता राजा त्याला 7 जणी बाजा, धाकलीचं बाळ मला शेलात गुंडाळलं, साना वाटे पेक गार म्हणे माता तिने पालन केलं. अरे म्हणे हा तर म्हणे राजपुत्र दिसतो, आणि हा या माझ्या याला पत्नीला तर हा मुलगा झालेला आहे, आणि नेमकं याची आई कोण असेल बरं. मग त्याला सांगितलं मी तुझ्या आईला बोलवून आण, आणि घालीला सांगितलं की राजाने तुला उद्या बोलवलेलं आहे. राजा मग तिला वाटलं बुवा याने काही खोडी तरी केल्या, काय करावं बुवा आता, कसं काय जावं, मी काय सांगणार त्या राजाला. आणि मग येऊन राजाकडे गेली आणि राजाला सांगायला लागली. राजाने तिला विचारलं, हा बाळ कुठून आणला तू, मला माहिती नाही, पण तो मी सांभाळला, आता मोठा झाला, तो तुमचा पुत्र आहे का लोकांचा आहे मला काही सांगता येणार नाही. तर त्यावेळेस त्या राजाने सगळ्या राणींना बोलवलं आणि राणींना विचारलं की हा बाळ कोण आहे बा, या बाईला खरोखरच दगडणगौरी झाली होती का. आणि मग त्या बाया त्याच्या ज्या राण्या होत्या ना त्या हिरमुसल्या झाल्या, आणि मग त्यांनी खरी जबाब कबुली दिली आणि सांगितलं की हे बाळ आम्हीच खिडकीवाटे बाहेर फेकलं होतं आणि हिला दगडणगौरी झाली असं सांगितलं होतं. का बरं, मग उद्या राजा हिचं चोचले पुरवेल, आम्हाला कोण काय हे राहणार नाही, त्यामुळे बुवा आम्ही हे कारस्थान केलं होतं. आणि मग शेवटी राजाने सांगितलं की तुम्ही आता घराच्या बाहेर जा, हे बाळ माझं आहे, हा राजाचा वारस आहे, या राणीला आणि या बाळाला मी सांभाळेल, तुम्हाला मी सांभाळणार नाही. मग त्या दिवसापासून तो राजा त्या मुलाला आणि त्या राणीला सांभाळायला लागला, आणि त्या साई राणींना गावाच्या बाहेर हाकलून दिलं. सरली माझी गोष्ट, भरलं तुझं पोस्ट.